महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सोलापूर हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात, 5 ठार। धाराशिव जिल्ह्यातील अणदूर जवळ घडला भीषण अपघात। सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर धाराशिव येथे शनिवारी भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर काही जण जखमी झाले आहेत। प्राथमिक माहितीनुसार शनिवारी सकाळी क्रुझर गाडी सोलापूर हैदराबाद महामार्गावरून जात होती। या गाडीतील प्रवासी सोलापूरवरून नळदुर्ग येथे देवदर्शनासाठी निघाले होते। त्यावेळी धाराशिवमधील अणदूर परिसरात त्यांच्या जीपचे टायर अचानक फुटले। त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ही जीप एका ट्रॅक्टरला धडकून रस्त्यावर पलटी झाली। अपघात झाल्यानंतर आजूबाजूचे नागरिक मदतीसाठी तातडीने धावले। काही नागरिकांनी जोर लावून क्रुझर गाडी सरळ करून त्यामधून मृतदेह बाहेर काढले। आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार या अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे। यामध्ये 3 महिलांचा समावेश आहे। या अपघातामध्ये 7 ते 8 जण गंभीर जखमी झाले आहेत। त्यामुळे अपघातामधील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। जखमींना उपचारासाठी सोलापूर येथे हलवले आहे। या अपघातामध्ये मृत झालेले आणि जखमी झालेले सर्व प्रवासी दक्षिण ओळे सोलापूर येथील असल्याचे समजते। या गाडीचे टायर फुटल्याने ही गाडी अनियंत्रित होऊन एका ट्रॅक्टरला धडकली। ही धडक इतकी जोरदार होती की गाडीच्या एका भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे। या जबर धडकेमुळे गाडीत बसलेल्या 5 जणांचा जागीच मृत्यू झाला। काही नागरिकांनी गाडीतील मृतदेह बाहेर काढून रस्त्यावर ठेवले आणि त्यानंतर गाडी सरळ करून इतर जखमींना बाहेर काढले। सध्या पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू आहे। अपघाताच्या वेळी गाडीत क्षमतेपेक्षा जास्त लोक कोंबून बसवले होते। त्यामुळे 5 जणांचा मृत्यू आणि तब्बल 8 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट समीर ओहोळ, धाराशिव।